VSR कंपनीचे मालक रोहित सिंग पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। आमदार रोहित पवार यांनी सीआयडी कार्यालयामध्ये येऊन विचारणा केल्यानंतर रोहित सिंग सीआयडी हेडक्वार्टर्स मध्ये चौकशीला हजर राहिलेले आहेत। आमदार रोहित पवार यांनी VSR कंपनीवर गुन्हा दाखल करा आणि त्या मालकाची चौकशी करा अशी मागणी केलेली होती। मागील आठवड्यामध्ये जय पवार यांनी याच रोहित सिंगचा व्हिडिओ ट्विट करत अटकेची मागणी केलेली होती। रोहित सिंग आता सीआयडीच्या मुख्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। VSR कंपनीचा मालक VSR ही ती कंपनी आहे, VSR एव्हिएशन, ज्या कंपनीच्या विमानामध्ये प्रवास करताना त्या विमानाची दुर्घटना घडली आणि त्यामध्ये अजित पवारांचा मृत्यू झाला। त्या कंपनीचा मालक रोहित सिंग आता चौकशीसाठी सीआयडी कार्यालयात पोहोचलेले आहेत। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील बालाजी यांच्याकडून घेऊया। बालाजी। विक्रांत, अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवार आमदार जे आहेत ते आक्रमक होते आणि ते सातत्याने या कंपनी विरोधात FIR दाखल करा असं म्हणत होते। सीआयडी कार्यालयात सुद्धा या कंपनीच्या मालकावर कारवाई करावी अशी मागणी होती। अखेर सीआयडीने जे आहे ते त्यांना आज चौकशीसाठी बोलवलेलं आहे आणि थोड्या वेळापूर्वीच जे आहे ते सीआयडी कार्यालयात त्यांचे मालक जे आहेत रोहित सिंग आणि VK सिंग हे दोघेही हजर झालेले आहेत। चौकशी समितीच्या रजिस्टरमध्ये नाव लावलेलं आहे आणि आता सीआयडीच्या मुख्य कार्यालयात पहिल्या मजल्यावर जे आहे SIT स्थापन करण्यात आली आहे। SIT कडून या सगळ्या विमान अपघाताबाबत आणि विमानाच्या टेक्निकल गोष्टीमध्ये जो काही घातपाताचा आरोप होते त्याबद्दल कंपनीची भूमिका काय, तुमची भूमिका काय, खरंच कंपनीचे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित होते काय, या सगळ्याची जी आहे ती चौकशी करण्यात येते। जवळपास 1.5 ते 2 तास ही चौकशी चालणार असल्याचं अधिकारी सांगतायत। त्यामुळे आता काही सुगावा, काही पुरावा, वेगळं काही समोर येते का या अपघाताबाबत हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण या अपघातामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर अनेक वेळेस घातपात आणि कट रचल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे या चौकशीमध्ये काय कोणते मुद्दे त्यांना कोणते प्रश्न विचारले जातात आणि या चौकशी अंती नेमकी काय माहिती समोर येते हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल। बालाजी तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।